रावण चालू झाला. हो चालू आबो. पुढचा कॅमेरा असा का दिसतोय तुला? तसाच तो आहे, कॅमेराच नाही त्याला. आबा आबो कोणाच्या तरी चांगल्या याच्यावर फोन कर, व्हिडिओ कॉल. हा करतो. व्हिडिओ कॉल कर कोणाच्या तरी चांगल्या याच्यावर. चैतूला कॉल कर, चैतूला. हॅलो, साऊंड मेकर वाढवत. सामन्याला या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत. सन्माननीय श्रीकांत गडशीसाहेब यांचं आगमन झालेलं आहे. ओके, आपल्या या मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत आहे. ज्यांनी आपल्या या स्पर्धेसाठी 7,000 रुपयांचं पारितोषिक, प्रथम पारितोषिक आहे, हे त्यांच्या मार्फत आपल्याला प्राप्त झालेलं आहे. ओंकार, नाणेफेकीचा कॉल झाला झाला ओके, फायनल. एक दुसऱ्या बाजूला लोवले. आज लोवले संघाकडून प्रशांत दिसत नाहीये आणि सामन्याला सुरुवात. एक मिनिट. लाईनमन तयार, खेळाडू तयार, प्रेक्षक तयार, संघ व्यवस्थापक तयार, मान्यवर तयार, समालोचक तयार, गुणलेखक तयार आणि सामन्याला सुरुवात. पहिल्या चढाईचा मान जाणार आहे आरवली संघाला. आणि सामन्याला सुरुवात. पियुष, ज्यानं पहिल्या दिवशी हे मैदान गाजवलं होतं, असा खेळाडू, सडपातळ बांधाचा खेळाडू. एका बाजूला आरवली संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे तो लोवले. कोण विजेता होणार थोड्याच वेळात आपल्याला नक्कीच बघायला मिळणार. आणि जो संघ विजेता होणार तो अंतिम सामन्यात प्रवेश करता होणार आहे. यापूर्वीच पहिला जो सामना झाला त्यामध्ये झरेवडी या संघानं अंतिम सामन्यापर्यंत मजल मारलेली आहे. हा सुद्धा साईश, एक नावाजलेला असा खेळाडू ज्यानं 2 नंबरची जर्सी परिधान केले. एक कर्णधाराला साजेसा खेळ कसा असतो तो साईश याच्याकडनं शिकण्यासारखा आहे. सामना 10-10 मिनिटांचा होणार आहे. पहिलं सत्र 10 मिनिटांचं आणि दुसरं सत्र 10 मिनिटांचं. आक्रमण होते. आता मात्र पियुष याला थांबवलं जातंय आणि या खेळाडूला सुवर्ण संधी दिली जाते, ज्यानं 5 नंबरची जर्सी परिधान केली. आजच्या या दिवसातील हा दुसरा सेमीफायनलचा सामना आहे. याच्यानंतर लगेचच अंतिम सामना खेळवला जाणार आहे आणि त्यानंतर बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमानंतर लगेचच आपला जो नमनाचा कार्यक्रम आहे आपल्या या मंडळाच्या वतीनं आयोजित केलेला आहे, त्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. नमनवाल या ठिकाणी सुद्धा आलेले आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या या ओझरकोल खालचीवाडीच्या वतीनं. ओंकार, ज्यानं 6 नंबरची जर्सी परिधान केली. अतिशय वेगवान चढाई करण्याचा ज्याचा मानस असतो असा हा ओंकार. काल सुद्धा एक चांगल्या प्रकारचा खेळ ओंकारनं केला होता. 6 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू ओंकार निदान रेषा पार करतोय, मध्यरेषेजवळ स्थिरावतोय, अंदाज घेतोय आणि आपल्या प्रांगणात परतताना बघायला मिळतोय. 5 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू सडपातळ बांधाचा ओंकार 5 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू प्रोटो टच करण्याचा प्रयत्न केला जातोय. ओंकार याच्याकडून निदान रेषा पार करतोय. आज सगळे ओंकारच ओंकार आपल्याला बघायला मिळत आहेत. पंच सुद्धा ओंकार, हा खेळाडू सुद्धा ओंकार आणि पलीकडे सुद्धा 6 नंबर जर्सी परिधान केलेला ओंकार. ही मात्र डू ऑर डाय रेड, थर्ड रेड. पहिल्या 2 चढाया निष्फळ झाल्यामुळे आता मात्र या रेड मध्ये एखादं गुणांकन प्राप्त करणं गरजेचं आहे चढाईपटूला, अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. करा या मारा, नाही तर मैदानाच्या बाहेरचा रस्ता धरा. आरवली संघ एवढा किचाट करून चालणार नाही. जबरदस्त डिफेन्स केला जातोय. 1 गुणांकन प्राप्त होतोय आरवली संघाची. जय भवानी आरवली संघाच्या गुणसंख्येत. पुन्हा एकदा आक्रमण होतंय. ज्यानं 7 नंबरची जर्सी परिधान केली असा खेळाडू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. ओंकार निदान रेषा पार करतोय, मध्य रेषेजवळ स्थिरावतोय, अंदाज घेतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परतताना बघायला मिळतोय. हॅलो सचिन आवश्यक. हॅलो हॅलो
हॅलो साईश पुन्हा एकदा या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. 2-2-1-2 चा संघ असताना साईश काय 2 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. आता मात्र ही करतो नंतर. डू और डाय रेड आहे, थर्ड रेड आहे. हा हा राऊंड मेकर हॅलो दुसरा सेमीफायनलचा सामना आहे. या सामन्यामध्ये जो संघ विजेता होणार आहे त्यापर्यंत मजल मारलेली आहे. जाऊया सामन्याकडे. 2-2-1-2 चा फुलान संघ असताना 14 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो. रायडर बाद होतोय, 1 गुण प्राप्त होतोय जय भवानी आरवली या संघाला. एकंदरीत जर का बघितलं तर पहिल्या सत्रामध्ये सुरुवातीपासूनच जय भवानी आरवली हा संघ एक चांगल्या प्रकारची उभारी घेताना बघायला मिळतोय. पुन्हा एकदा आक्रमण ज्यानं 5 नंबरचे जर्सी परिधान केले असा चढाईपट्टू ओमकार. सेल्फ आउट होतोय. सेल्फ आउट झाला तर त्याला बाहेर खेचायचं आहे. ओमकार येतोय ज्यानं 6 नंबरची जर्सी परिधान केली. आरवली संघाच्या प्रांगणामध्ये ओमकार चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळते. 7 विरुद्ध 1 असं आक्रमण करताना ज्यानं 6 नंबरची जर्सी परिधान केले असा ओमकार या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये जबरदस्त डिफेन्स आहे. साईश 1+2 = 3 points. काय बोलू शकत नाही. या ठिकाणी युवा सेना उपशाखा प्रमुख सन्माननीय चाळके साहेब आणि प्रथमेश साळवी साहेब यांच्याकडून आपल्या या मंडळासाठी 7,000 रुपयांची देणगी आलेली आहे. त्यांचं आपल्या या मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. सगळ्या देणगीदारांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. आपल्या सगळ्यांच्या देणगीतून आणि सहकार्यातून आपण ही स्पर्धा ही यशस्वीरित्या नक्कीच पार पाडतोय. त्यामुळे आपलं सहकार्य हे नक्कीच लाख मोलाचं आहे. जाऊया सामन्याकडे. त्या ठिकाणी माजी सरपंच महाबळेगावचे माजी सरपंच सन्माननीय दिलीप गीते साहेब यांचं आगमन झालेलं आहे. तर त्यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचं. जाऊया सामन्याकडे. ओमकार चढाईसाठी सज्ज होतोय. आता मात्र ओमकारला कसरत करावी लागणार आहे. तर पहिल्या सत्रामध्ये जर का बघितलं 6 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू. आता मात्र 1 गुणांक प्राप्त होतोय लवले संघा. नक्कीच पुन्हा एकदा जय भवानी आरवली या संघाकडून आक्रमण होतं. पहिल्या सत्राचा खेळ चालू असताना एक चांगल्या प्रकारची आघाडी, चांगल्या प्रकारची उभारी घेण्याचा प्रयत्न आहे तर जय भवानी आरवली या संघाकडून. अजून वेळ गेलेली नाहीये. 10 मिनिटांचा होणारा सामना. वेळाधिकारी म्हणून रोशन आहे. रनिंग टच करण्याचा प्रयत्न केला जातोय ज्यानं 18 नंबरची जर्सी परिधान केली असा खेळाडू निदान रेषा पार करतोय.
बोनस प्लस पॉइंट ही मात्र डुअर डायरेक्ट थर्ड रेड आहे. आता मात्र या रेड मध्ये एखादा गुणांकन प्राप्त करणं गरजेचं आहे. चढाई पट्टूला थोडीशी कसरती निश्चितपणे करावी लागणार आहे. 2-2-1-2चा फुलन संघ असताना 7 खेळाडू मैदानात असताना ज्यानं 7 नंबरची जर्सी परिधान केले असा खेळाडू डुबकी मारण्याचा प्रयत्न केला जातो आणि जबरदस्त डिफेन्स आहे. रायडर बाद होतोय. 1 गुण मिळतोय लोवले संघाला. आता मात्र लोवले संघ हळूहळू आघाडी उभारी घेण्याचा प्रयत्न केला जातोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय तो लोवले संघाकडून. 2-2चं क्षेत्ररक्षण असताना ओमकार चढाईसाठी सज्ज होतोय ज्यानं 6 नंबरची जर्सी परिधान केली. पहिल्या दिवशी ओमकारनं जर का बघितलं तर एक चांगल्या प्रकारचा खेळ या मैदानावर केला होता. आता मात्र बघूया पियुष मैदानात आहे, ओमकार मात्र मैदानाच्या बाहेर आहे. निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय. टाइम आउट घेतला जातोय तो आरोली संघ, जय भवानी आरोली या संघाकडून. याच्या पुढचा सामना अंतिम सामना होणार आहे. खालचेवाडीच्या वतीनं दिलीपजी गीते साहेब यांचं हार्दिक स्वागत आहे. तसेच ग्रामपंचायत सदस्य साहेब सचिनजी सावंत साहेब यांच्याकडून सुद्धा आपल्या या मंडळासाठी 500 रुपयांची देणगी आलेली आहे. तर सावंत साहेबांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद सावंत साहेब आणि गीते साहेब. जाऊया सामन्याकडे. पियुष आता मात्र पियुषची जबाबदारी वाढणार आहे कारण ओमकार मैदानाच्या बाहेर आहे आरवली संघाचा. त्याला ओमकारला मैदानात आणणं गरजेचं आहे. निदान रेषा पार करतोय, मध्यरेषेजवळ स्थिरावतोय, अंदाज घेतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततो. पहिल्या सत्राचा खेळ चालू असताना आता मात्र 9 ही जी गुणसंख्या आहे ही मात्र तिथंच थांबलेली ती आरवली संघाची आणि एक कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय तो लोवले संघाकडून. बघूया पहिल्या सत्राचा खेळ चालू असताना दुसरा सेमीफायनल सामना. या सामन्यात जो संघ विजेता होणार आहे 1 गुण आहे आरवली संघ. आता मात्र एक जबरदस्त सामना बघायला मिळणार आहे असं वाटतंय. एक कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय, उभारी घेण्याचा प्रयत्न केला जातोय आरवली संघाकडून. मात्र पियुष जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत मात्र थोड्याशा आशा असणारा संघ. निदान रेषा पार करतोय, मध्यरेषेजवळ पियुष स्थिरावतोय, अंदाज घेतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परतताना बघायला मिळतोय. आणि सामन्याचं मध्यंतराला गुणफलक 9-5. जय भवानी आरवली 9 गुण, 5 गुण आहेत ते लोवले संघाचे. दर्शन सुरे यांच्याकडून आपल्या या ओझरगोल खालचेवाडी या आणि निर्णायक सत्राला सुरुवात होते. पियुष चढाईसाठी सज्ज होतोय. संपूर्ण संघाची मदार खांद्यावर घेऊन पियुष चढाईसाठी सज्ज होतोय. रनिंग टच करण्याचा प्रयत्न केला जातोय पियुष याच्याकडून. 2-2-1-2चा फुलन संघ असताना निदान रेषा पार करतोय, मध्यरेषेजवळ स्थिरावतोय, अंदाज घेतोय. उपस्थित सगळ्यांचं आपल्या या दुर्गामाता ओझरगोल खालचेवाडीच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. 1, 2 आणि 3 मे रोजी चाललेल्या या स्पर्धेत आज या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. थोड्याच वेळात अंतिम सामना आपल्या या मैदानावर बघायला मिळणार आहे. तत्पूर्वी पहिल्या सेमीफायनल मध्ये झरेवाडी संघानं अंतिम सामन्यापर्यंत मजल मारलेली आहे आणि या झरेवाडी संघाला प्रतिस्पर्धी संघ कुठला होणार आहे हे थोड्याच वेळात आपल्याला या मैदानावर बघायला मिळणार आहे. सुपर ट्रॅकल ऑन आहे. अंतिम सामन्यात जो संघ विजेता होणार आहे त्या संघासमोर सेमीफायनल मध्ये जो संघ पराभूत झालेला असेल त्या संघाला 3रं पारितोषिक देण्यात येईल आणि जो अंतिम सामन्यामध्ये उपविजेता संघ असेल त्या उपविजेत्या संघासमोर जो सेमीफायनल मध्ये संघ पराभूत झालेला असेल त्या संघाला 4थं पारितोषिक देण्यात येईल. जाऊया सामन्याकडे. पियुष चढाईसाठी सज्ज होतोय. 11 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू निदान रेषा पार करतोय, मध्यरेषेजवळ स्थिरावतोय. 10 मिनिटांचा होणारा सामना. याच्या पुढचा जो सामना असेल तो अंतिम सामना या मैदानावर रसिक प्रेक्षकांना बघायला मिळणार. ही मात्र डुअर डायरेक्ट आहे, थर्ड रेड आहे आणि सुपर ट्रॅकल ऑन आहे.
बघूया. जर का बाद झाला गडी तर 2 गुण मिळणार आहेत आरवली संघाला आणि या खेळाडूंना एखादा गुणांक प्राप्त करणं गरजेचं आहे. बघूया. प्रोटो रनिंग हँड टच केला जातो. ब्लूर डायरेक्ट आहे, थर्ड रेड आहे. बजर झालेला आहे. जय भवानी संघाकडून आक्रमण होत आहे. पियुषला आता मात्र जोरदार खेळ करण्यात ऑफिशियल घ्या. शेवटचा चढाईपट्टू माफ करा डिफेंडर मैदानात आहे. अशा वेळेस क्षेत्ररक्षक मैदानात आहे. पकड करण्याचा प्रयत्न आहे. बघूया काय होणार आहे. 1+2 = 3 पॉइंट. आता मात्र नव्या उमेदीनं संघ मैदानात येताना बघायला मिळतोय आरवली संघ. बघूया आता मात्र निर्णायक सत्र चालू झालेलं आहे. 18 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू कृपया 6 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू ओमकार चढाईसाठी सज्ज होतोय. 2-2-1-2चा फुलान संघ असताना प्रोटो टच करण्याचा प्रयत्न केला जातोय ओमकार याच्याकडून. ओमकारचं जर का या सामन्यात बघितलं तर विशेष योगदान आहे. एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन हा खेळाडू करताना बघायला मिळतो. तो ओमकार निदान रेषा पार करतोय, मध्यरेषेत स्थिरावतोय. याच्या पुढचा सामना झरेवाडी वर्सेस आताच्या सामन्यामध्ये जो संघ बाजी मारणार आहे विजेता होणार आहे तो संघ झरेवाडी संघाचा. हा मात्र आत्मघातकी हल्ला आहे. 1 गुण आहे. पुन्हा एकदा ओमकार चढाईसाठी सज्ज होतोय. 7 विरुद्ध 1 असं आक्रमण करताना ओमकार रनिंग अँड टच करण्याचा प्रयत्न केला जातोय. बघूया 6 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू निदान रेषा पार करतोय. आपल्या प्रांगणामध्ये परतताना बघायला मिळतंय आक्रमण. 5 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू 2-2-2चं क्षेत्ररक्षण असताना आलाय. आता मात्र सामन्याला सुरुवात. बजर झालेला आहे. डू ऑर डायरेक्टचा बजर झालेला आहे. एखादा गुणांक प्राप्त करणं गरजेचं आहे चढाईपट्टूला, अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे, कसरत करावी लागणार आहे. बघूया 10 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू शेवटची 5 मिनिटं 11:14. आता मात्र सामन्याची रंगत वाढत चाललेली आहे. आता आपल्याला सुद्धा या ठिकाणी स्पीड वाढवावी लागणार आहे. 5 नंबर जर्सी परिधान केलेला ओमकार चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. जबरदस्त सामना बघायला मिळतोय. सुपर ट्रॅकल ऑन आहे. अशा वेळेस गुणफलक आहे 14-11. 3 गुणांनी पिछाडीवर संघ आहे तो हा लवले संघ. अजूनही वेळ गेलेली नाहीये. 5 मिनिटांपेक्षा कमी वेळ शिल्लक असताना आता मात्र सामन्याची रंगत वाढत चाललेली आहे. हृदयाचे ठोके वाढत चाललेले आहेत. सगळ्यांचे मोबाईल बाहेर आलेले आहेत. व्हिडिओ शूटिंग चालू आहे, चित्रीकरण चालू आहे. एक जबरदस्त सामना, अतिशय महत्वाचा सामना, अंतिम सामन्याकडे घेऊन जाणारा सामना आहे. त्यामुळे नक्कीच एक रंगतदार सामना रसिक प्रेक्षकांना बघायला मिळतो. यापूर्वी झरेवाडी संघानं अंतिम सामन्यात मजल मारलेली आहे. बघूया 2-2-2चं क्षेत्ररक्षण आहे. ओमकार निदान रेषा पार करतोय, मध्यरेषेत जो स्थिरावतोय. 3 गुणांची पिछाडी भरून काढण्यात यश मिळतं का लवले संघाला. ओमकार शेवटची 4 मिनिटं आहेत. लास्ट 4 मिनिट्स. वेळ कमी होते. हृदयाचे ठोके वाढत चाललेले आहेत. मिनिटाला जे 72 ठोके होतात, मला वाटतं आता प्रत्येकाचे 144 ठोके पडणार आहेत. एक जबरदस्त सामना रसिक प्रेक्षकांना या मैदानावर बघायला मिळतोय. अतिशय रंगतदार असा सामना आहे. आवर्जून बघा. निश्चितपणे एक जबरदस्त अटीतटीचा रंगतदार सामना मैदानावर बघायला मिळतोय. समालोचकाचं सुद्धा कर्तव्य असतं की त्या सामन्याला या ठिकाणी रंगत आणणं हे सुद्धा समालोचकाचं कर्तव्य असतं. निश्चितपणे पुन्हा एकदा निदान रेषा पार करते ओमकार. मला वाटतं ओमकार शेवटचा टाइम आउट असणार आहे.
टाइमआउट ओव्हर झालेले आहेत. आता मात्र तुम्हाला डुअर डायरेक्ट सुपर ट्रॅकल ऑन दोन्ही संघांसाठी ही चढाई महत्वाची आहे. सामन्याचा टर्निंग पॉइंट इथं होऊ शकतो. 18 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू सुपर ट्रॅकल ऑन असताना डुअर डायरेक्ट आहे. शेवटची 3 मिनिटं आणि डुअर डायरेक्ट आहे. पुन्हा एकदा 2-1-2चं क्षेत्ररक्षण आहे. बोनस ऑफ आहे. ओमकारला एखादा गुण घ्यावा लागणार आहे, अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करावा लागणार आहे. बघूया 2-1-2चं क्षेत्ररक्षण असताना आरवली संघाच्या प्रांगणामध्ये ओमकार चढाईसाठी सज्ज होतोय. अशा वेळेस ओमकारला जेरबंद केला जातोय. ओमकार मैदानाच्या बाहेर जातोय. आता चढाईसाठी सज्ज होतोय हा ओमकार. एका बाजूला ओमकार आहे तो आरवलीचा, दुसऱ्या बाजूला ओमकार आहे तो लोवले गावचा. पुन्हा एकदा आक्रमण होतोय आरवली संघाच्या चढाईपट्टूकडून. ओमकार याच्याकडून मैदान रेषा पार करतोय, मध्यरेषेजवळ स्थिरावतोय, अंदाज घेतोय. झरेवाडी संघानं तयार राहायचंय. पुढचा सामना आपला होणार आहे. या सामन्यात जो संघ शेवटची 2 मिनिटं आहेत. या सामन्यात जो संघ विजेता होणार तो संघ अंतिम सामन्यात झरेवाडी संघासमोर लढत देणार आहे. 2 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू साईश निदान रेषा पार करतोय. 15 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू सुपर ट्रॅकल ऑन आहे. पुन्हा एकदा ओमकारच्या मनात भीती असणार आहे की मगाशी सुद्धा एका चढाईपट्टूला या ठिकाणी सुपर ट्रॅकल केली होती ती या लोवले संघानं. त्यामुळे तितका सावध पवित्रा घेतोय. कुठल्याही प्रकारचा धोका पत्करत नाहीये. गुणफलक आपल्याला नक्कीच या स्क्रीनवर बघायला मिळते. 13-15, 15-13, 15 आरवली, 13 लोवले अशी गुणफलक आहे. शेवटची काही मिनिटं असताना व्याधिकारी म्हणून रोशन आपली कामगिरी चोखपणे पार पाडताना बघायला मिळते. अतिशय जबरदस्त असा सामना आहे. साईश पुन्हा एकदा मैदानात येतोय स्वतः कर्णधार. 2-2-2चं क्षेत्ररक्षण असताना या ठिकाणी साईश स्वतःला सावरतोय, आजमावतोय. शेवटचं किती 1 मिनिट शिल्लक आहे. शेवटचं 1 मिनिट. शेवटचा 1 मिनिट शिल्लक आहे. काही सेकंदावर सामना आलेला आहे. डुअर डायरेक्ट आहे. काही क्षणांचा खेळ शिल्लक आहे. सेकंदावर सामना आलेला आहे. आता मात्र बघूया काय होणार आहे. जबरदस्त सामना आहे. 7 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू आहे. या ठिकाणी कसरत दोन्ही संघाला करावी ही लागणारच आहे. सुपर ट्रॅकल ऑन होणार आहे. डोर डाऊन थर्ड महत्वाची चढाई आहे. काही सेकंदाचा खेळ शिल्लक आहे. आता मात्र हृदयाचे ठोके वाढतायत. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्याने हा सामना बघू नका. परशा कोणी आर्चीला चॅटिंग करत असेल तर ते चॅटिंग थांबवा. पहिला सामना बघा. जबरदस्त सामना आहे. दर्शन ओंकार आणि हे संघ अंतिम सामन्यात विजय बाजी मारतो संघ तो लोवले संघ. लोवले संघ लोवले वर्सेस झरेवाडी आपल्यासाठीचा पहिला पुकार. थोड्याच वेळात आपण अंतिम सामना या मैदानावर बघायला मिळणार आहे. लोवले वर्सेस झरेवाडी. धन्यवाद. तोपर्यंत आपण थांबूया. देऊया डिझेलला सुवर्णासाठी. हॅलो मॅच बघा.